पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीनं आपलं आयुष्य संपवल्याने एकच खळबळ उडाली होती. लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यातच डॉक्टर महिलेनं आपलं आयुष्य संपवलं. आयुष्य संपवण्यापूर्वी या महिलेने सुसाईड नोट देखील लिहिली. 7 पानांची ही सुसाईड नोट, डोळ्यात पाणी आणणारी ही चिठ्ठी. प्रतीक्षा असं या महिलेचं नाव असून तिनं सुसाईड नोटमध्ये नवऱ्याने तिचा कसा आणि किती छळ केला हे सांगितलं. नवऱ्याने लग्नानंतर तिला 4 महिने इतका त्रास दिला की वाचून तुमचाही संताप होईल. पण इतकं छळूनही तिचं नवऱ्यावरील प्रेम कमी झालं नाही. त्याचबाबत तक्रार करताना तिनं त्याच्यावरील आपलं प्रेमही व्यक्त केलं. त्याच्या छळाला कंटाळून तिनं जीवन संपवलं. पण जाता जाताही तिनं असं काही म्हटलं की त्याने काळजात चर्र होईल. अहो, तुमच्या ओव्हर पॅसिव्हनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे मला खूप प्राप्त झाला. माणसाने एवढे डॉमिनेटिंग नसावं, जगायचं होतं मला. पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही. मला कधी समजून घेतलं नाही. मला फक्त रिस्ट्रिक्शनमध्ये ठेवलं. याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते. गोड हात दिसायला गोडच राहा आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा. नवऱ्याने इतकं जाच केल्यानंतरही मृत्यूनंतर चितेवर त्याने आपल्याला घट्ट मिठी मारावी अशी इच्छा तिनं व्यक्त केली. डिअर, अहो, खूप प्रेम केलं होतं तुमच्यावर. जीवापड केलं. स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी. माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही. एका स्वावलंबी ॲम्बिशन्स मुलीला डिपेंडेंट बनवलं तुम्ही. खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी की हे मला खूप जीव लावतील, काळजी करतील, करिअरमध्ये सपोर्ट करतील, आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा हवा होता ना, त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं. आज ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती तर तुम्ही सांगितलं म्हणून सगळं सोडलं. मी मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आई वडिलांशी, भावाशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशी नव्हते बोलत. पण तरीही तुमचं पोट भरलं नाही. मोबाईल बदल म्हणाले, बदलला. नंबर बदल म्हणून वाद घातले, त्यासाठी पण तयार झाले. पण तुमचे डाऊट्स काही संपतच नाही. सतत माझ्या कॅरेक्टर संशय घेतात. देवाशपथ सांगते, मी तुमच्याशी प्रामाणिक होते, आहे आणि राहील. माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही. मला जाब विचारला जातो. माझ्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करणार होतो. आता तुला पाहायला असं सांगतात. म्हणजे माझ्यावर तुमचा किती अविश्वास आहे हे लगेच दिसतो. मी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या धाकात असते. सतत कुठे आहेस, तिथं काय करते, एवढा वेळ का झाला, कॉल नाही केला, बोलायचं नाही का, असं बोलून त्रास दिला. माहेरवाल्यांना काही पण बोलतात. फर्निचरच्या पैशावरून भांडतात. जेव्हा मला नीट PG द्यायची होती तेव्हा अभ्यास करून दिला नाही. स्वतःही केला नाही. मी केलेल्या चुका मला रोज ऐकून माझी मेंटली हॅरॅसमेंट केली तुम्ही. कामात असताना कॉल उचलला नाही म्हणून रागवतात. नंतर बोलते म्हटल्यावर पण चिडतात. हे स्वतः आज समाधान भाऊ समोर झालं. मला दिलेला त्रास घरी सांगितला तर बघ. आपलं नातं तुटेल या धमकीने मला नेहमी शांत बसवलं. माझ्याकडून आता सहन होत नाही आहे हो. एवढं जीव लावून तुमच्या घरच्यांना जीव लावून तुम्ही माझ्यांविषयी त्यांच्या मनात खूप वाईट गोष्टी पेरल्या. मी त्यांना मनापासून जपलं. सासू सासऱ्यांची काळजी घेतली. कधी उलटं सुलटं बोलले नाही. त्यांनी पण मला जीव लावला. पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं. मला ते फार वाईट वाटलं. म्हणून देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही. मला पटत नव्हतं पण मी कंट्रोल केलं. माझ्या अनप्रिया तिथीत वाद घालून दिले. माझा मोबाईल तुमच्यासाठी नेहमी ओपन राहिला. तुमचे फिंगरप्रिंट्स त्याला जोडलेले होते. तुमच्यावर मी लग्न अगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातले पैसे आईवडिलांच्या लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून वाद घातले. त्यावर तुमचा काहीच अधिकार नव्हता. तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि आईवडिलांच्या साथीने कमवला. मला खूप मोठी गायनॉकॉलॉजिस्ट व्हायचं होतं पण सगळं पाण्यात बुडवलं तुम्ही त्रास देऊन. शेवटी एवढंच म्हणेल, माझ्या आईवडिलांना मी नसले तरी कुणाला आहे. पण तुम्ही एकटे आहात. त्यांना म्हणजे सासू सासऱ्यांना नीट सांभाळा. त्यांच्यावर चिडचिड करू नका. आय लव्ह यू सो मच. बाय. यू आर अ फ्री बर्ड नाव.